माझ्या लाडक्या बाळा, जेव्हा जीवनात एखादी गोष्ट वारंवार तुझ्यासमोर येते, तेच विचार, तेच शब्द, तेच प्रसंग, तेव्हा समजून घे, तो केवळ योगायोग नाही, तो एक संकेत आहे. आज हा व्हिडिओ, हा क्षण आणि तू घेत असलेला हा श्वास, हे सर्व मी स्वामी समर्थ तुझ्यासाठीच निवडलेले आहेत. तुझ्या आत जे काही हलतं आहे ना, आता काहीतरी बदलणार आहे. हा आवाज, तो माझाच आहे. आता उठ बाळा, तुझा विचार बदल, तुझी दृष्टी बदल. कारण जेव्हा माणूस आपली दृष्टी बदलतो, तेव्हाच त्याच्या भाग्याचं वळण बदलतं. भाग्य आकाशातून उतरत नाही, ते तुझ्या कर्मातून घडतं. मी चमत्कार करायला आलो नाही, मी तुझ्यातली चेतना जागृत करायला आलो आहे. आणि लक्षात ठेव, जेव्हा चेतना जागृत होते, तेव्हा चमत्कार आपोआप घडतात. हा बदल हळूहळू नाही, हा बदल आत्ताच सुरू होऊ शकतो. फक्त एक निर्णय घे, की तू आता भीतीमध्ये जगणार नाहीस. अपयशाची भीती, लोकांची भीती, भविष्याची भीती, या सगळ्यांवर एकच औषध आहे. हळूच मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. माझ्या नामाचा गजर तुझ्या आत राहू दे. आता नवं पान उघड बाळा. आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला सांग, मी माझ्या भाग्याचा निर्माता आहे. मी माझ्या कर्माचा योद्धा आहे. हाच खरा तप आहे. हाच खरा साधनेचा मार्ग आहे. जेव्हा तू इतरांसाठी शुभ विचार करशील, तेव्हा तीच ऊर्जा कैक पटीने वाढून तुझ्याकडे परत येईल. मी तुझ्यासाठी चालणार नाही बाळा, तुलाच चालावं लागेल. मी मार्ग दाखवतो, पण पावलं टाकायचं धैर्य तुझं असायला हवं. आणि जेव्हा तू चालू लागतोस, तेव्हा मी तुला सावरतो. हेच आपलं नातं आहे, गुरु आणि शिष्याचं, विश्वास आणि प्रयत्नाचं. जे काही बोलशील, ते सत्याने बोल. जे काही मिळवशील, ते कृतज्ञतेने स्वीकार. मी तुला वचन देत नाही की अडथळे कधीच येणार नाहीत, पण मी तुला खात्री देतो, जेव्हा तू पडू लागशील, तुझ्या आतला आवाज तुला सावरून घेईल. तो आवाज म्हणजेच माझं रूप आहे. हा संसार स्वार्थी आहे बाळा. लोक तेव्हाच जवळ येतील, जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होईल. पण याचा अर्थ असा नाही की तूही तसाच व्हावस. ज्याने तुझ्या कठीण काळात तुला साथ दिली, त्याला कधीही विसरू नकोस. हीच तुझ्या माणुसकीची परीक्षा आहे. आता आजूबाजूची ऊर्जा बदलत आहे. तुझा श्वास स्थिर होत आहे, मन हलकं होत आहे, हृदयात विश्वास निर्माण होत आहे. हा संकेत आहे की तू योग्य मार्गावर आहेस. जो स्वतःला बदलतो, त्याचं भाग्यही बदलतं. भिवू नकोस बाळा. मी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.